आजचा आपला टॉपिक आहे ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट. म्हणजे काय तर फंक्शनला जे पॅरामीटर आहे ते आपण काय पास करणार आहे ऑब्जेक्ट. आजपर्यंत आपण फंक्शनमध्ये जे काही पॅरामीटर पास करत होतो ते बिल्ट इन डेटा टाईप पास करत होतो. फॉर एक्झाम्पल इंटीजर, फ्लोट किंवा कॅरेक्टर असे डेटा टाईप आपण त्या ठिकाणी ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करत होतो. पण आता तुम्हाला फंक्शनमध्ये पॅरामीटर म्हणून ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे. मग हे आपण दोन पद्धतीने परफॉर्म करू शकतो. एक पास बाय व्हॅल्यू आणि दुसरा आहे पास बाय रेफरन्स. पण आता आपण अगोदर बघणार आहे पास बाय व्हॅल्यू. पास बाय व्हॅल्यूमध्ये काय होते की ऑब्जेक्टची जी ऑब्जेक्ट जो तुम्ही पास करणार आहे त्याची कॉपी त्या ठिकाणी पास होते आणि चेंजेस जर तुम्ही त्या कॉपीमध्ये परफॉर्म केले तर ते चेंजेस तुमच्या ॲक्च्युअल ऑब्जेक्टमध्ये परफॉर्म होत नाही किंवा चेंजेस ॲक्च्युअल ऑब्जेक्टमध्ये अफेक्ट होत नाही. कॉपी ऑफ एंटायर ऑब्जेक्ट इज पास टू द फंक्शन. म्हणजे तुम्ही फंक्शनला ऑब्जेक्टची कॉपी पास करतात. एनी चेंजेस मेड इन द ऑब्जेक्ट इनसाइड द फंक्शन डू नॉट अफेक्ट द ऑब्जेक्ट यूज टू कॉल द फंक्शन. ज्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही ते फंक्शन कॉल केलं असेल त्या ऑब्जेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. चेंजेस कुठं होतात? जे पॅरामीटर ऑब्जेक्ट तुम्ही पास करताय ज्याच्यामध्ये ती कॉपी क्रिएट होते, चेंजेस त्या कॉपीमध्ये परफॉर्म होतात पण ॲक्च्युअल ऑब्जेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस परफॉर्म होत नाही. दुसरा प्रकार आहे पास बाय रेफरन्स. आता पास बाय रेफरन्समध्ये काय केलं जातं? कॉपी तुमची ट्रान्सफर होत नाही किंवा कॉपी तुमची फंक्शनमध्ये पास होत नाही. When an address of the object is passed to the called function, work directly on the actual object used in the call. या ठिकाणी काय पास केलं जातं? डायरेक्टली ॲड्रेस पास केला जातो आणि ॲड्रेस जर पास केला आहे तर तुमचा ॲक्च्युअल ऑब्जेक्टवरतीच तुम्ही वर्क करताय. म्हणजे तुम्ही जे काही चेंजेस परफॉर्म करणार आहे ते चेंजेस कुठं रिफ्लेक्ट होणार आहे? तुमच्या ॲक्च्युअल ऑब्जेक्टवरतीच. Any change made to the object inside the function will reflect the actual object. जर फंक्शनमध्ये काही चेंजेस परफॉर्म केले ते ऑब्जेक्ट थ्रू ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूमध्ये कुठलेही चेंजेस परफॉर्म केले तर ते ओरिजिनल ऑब्जेक्टवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे चेंजेस जर तुम्ही फॉर्मल ऑब्जेक्टमध्ये परफॉर्म केले तर ॲक्च्युअल ऑब्जेक्टमध्ये त्याला चेंजेस परफॉर्म होऊ शकतात. बरं, हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक प्रोग्राम बघणार आहे. राईट अ प्रोग्राम टू इन्सर्ट फीट अँड इंचेस युझिंग द टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्टचा वापर करून तुम्हाला फीट आणि इंचेस इन्सर्ट करायचे आहेत. डिस्प्ले ॲडिशन ऑफ दिस टू डिस्टन्सेस. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या दोघं डिस्टन्सचं ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. आता बघा क्लास कसा लिहिणार आपण? एक क्लास लिहिणार आहे डिस्टन्स नावाचा. या क्लासमध्ये दोन मेंबर डिक्लेअर करणार आहे, एक इंटीजर फीट आणि इंटीजर इंचेस नावाचं. पब्लिक सेक्शनमध्ये आपण एक फंक्शन लिहिणार आहे वॉइड इनपुट नावाचं, का ज्या इनपुट फंक्शनमध्ये तुम्हाला फीट आणि इंचेस या दोघांना इनपुट करून घ्यायचं आहे. मग आपण स्टेटमेंट लिहिणार आहे सी आउट एंटर फीट आणि सी इन फीट म्हणून आपण इन्सर्ट करणार आहे. नेक्स्ट एंटर इंचेस. तुम्ही इंचेस इन्सर्ट करणार आहे इंचेस या व्हेरिएबलमध्ये आणि हे फंक्शन इथं कंप्लीट. नेक्स्ट फंक्शन लिहिणार आहे आपण आउटपुट नावाचं फंक्शन, तर ज्याच्यात आपण डिस्टन्स इज इक्वल टू फीट डॉट इंचेस या पद्धतीने आपण डिस्टन्स डिस्प्ले केलेलं आहे. नेक्स्ट आपण एक फंक्शन घेतलेलं आहे ॲड नावाचं. पण ॲड नावाच्या फंक्शनमध्ये डिस्टन्स डी हे पॅरामीटर पास केलं आहे. डिस्टन्स एक क्लास नेम आहे म्हणून डी हा ऑब्जेक्ट, डिस्टन्सचा डी ऑब्जेक्ट आपण ॲज अ पॅरामीटर पास केलेला आहे आणि त्याचा रिटर्न टाईपसुद्धा काय आहे? तुमचा डिस्टन्स. म्हणजेच ऑब्जेक्ट तुम्ही रिटर्न करणार आहात. म्हणजे रिटर्न टाईप पण ऑब्जेक्ट आहेत आणि पॅरामीटरमध्ये सुद्धा तुम्ही काय ट्रान्सफर केलेले? ऑब्जेक्ट. बरं, इथं मी पास करताना काय पास केलं आहे? डिस्टन्स डी. म्हणजे आपण हा जो प्रोग्राम आहे हा कॉल बाय व्हॅल्यूचा आहे. म्हणजे पास बाय व्हॅल्यू किंवा कॉल बाय व्हॅल्यू याला तुम्ही कन्सिडर करू शकता. अजून आपण एक डिस्टन्सचा आपण D1 ऑब्जेक्ट तयार केला आहे. इथं आपण लिहिणार आहे D1 डॉट इंचेस इज इक्वल टू इंचेस प्लस डी डॉट इंचेस. D1च्या इंचेसमध्ये इंचेसचे फक्त इंचेस लिहिले ते इम्प्लिसिटली जाईल, ज्याने हे फंक्शन कॉल केले त्याचे आर्ग्युमेंट. डी डॉट इंचेस जे पॅरामीटर तुम्ही इथं डी पास केले त्याचे डी डॉट इंचेस दोघांची इंचेसची ॲडिशन परफॉर्म करेल आणि ते D1 डॉट इंचेसमध्ये स्टोअर करेल. आता D1 डॉट फीट
इक्वल टू d1.inches डिवाइड बाय 12. बरं, 12पेक्षा जास्त जर इंचेस असेल तर आपण त्याला कन्वर्ट कशामध्ये करतो? फीटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणून आपण अगोदर इंचेसची ॲडिशन परफॉर्म करून घेतली. जर ती 12पेक्षा जास्त असेल तर कन्सिडर करायची गरज नाही. d1.inches डिवाइड बाय 12, तो d1मध्ये जे ॲडिशनमध्ये इंचेस तुम्ही स्टोअर केलेले आहेत त्याला 12ने डिवाइड करेल. जर क्वोशंट जो पण असेल तो कशामध्ये स्टोअर करेल? तो d1.feet आणि नंतर मग तो फीटची कॅल्क्युलेशन परफॉर्म करेल. d1.feet इक्वल टू फीट प्लस d.feet प्लस d1.feet. येते लक्षात? म्हणजे तो सगळ्या फीटचे टोटल करेल आणि जे राहिलेले इंचेस आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करेल? d1.inches इज इक्वल टू d1.inches mod 12. mod 12 म्हणजे काय? डिवाइड बाय 12 करेल आणि जो रिमाइंडर आहे तो d1.inches स्टोअर करेल. म्हणजेच तुमच्या d1.feetमध्ये फीटमध्ये आन्सर आणि d1.inches त्याचे इंचेस, रिमेनिंग राहिलेले इंचेस कन्सिडर करेल. आणि मग रिटर्न d1ने तुम्ही पूर्ण ऑब्जेक्ट d1 नावाचा ऑब्जेक्ट काय करताय? रिटर्न करताय. आता या ठिकाणी कसं परफॉर्म होणार आहे? डिस्टन्सचे आपण d1, d2 आणि d3 असे आपण 3 ऑब्जेक्ट परफॉर्म केले. इथं आपण इनपुट फंक्शन कॉल केलेलं आहे d1.input, d2.input. d1.inputने d1च्या ऑब्जेक्टसोबत इनपुट फंक्शन कॉल करेल. तो तिथं फीट आणि इंचेस इन्सर्ट करून घेईल. त्याच्यानंतर d2.input या फंक्शननुसार तो काय करेल? फीट आणि इंचेस पुन्हा काय करेल? d2 या ऑब्जेक्टसाठी इन्सर्ट करेल. तुम्ही इथं लिहिताय d3 इक्वल टू d1.add d2. आता d3 इक्वल टू d1.add d2 म्हणजे काय? d1ने हे फंक्शन कॉल केलेलं आहे म्हणून d1चे जे व्हेरिएबल आहेत ते इम्प्लिसिटली जातील. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे इंचेस आणि इथं घेतलेले आपण डायरेक्टली फीट. हे इम्प्लिसिटली गेलेले आहेत. आणि d2चे जे पॅरामीटर आहेत, जे d2 हा जो ऑब्जेक्ट आहे या डिस्टन्सचा d या ऑब्जेक्टमध्ये कॉपी होतो. म्हणजे हा जो d2 ऑब्जेक्ट आहे हा d या ऑब्जेक्टमध्ये काय होतो? कॉपी. जर चेंजेस कुठं परफॉर्म केले तुम्ही? d1 या ऑब्जेक्टमध्ये परफॉर्म केले पण ते d2 या ऑब्जेक्टवरती रिफ्लेक्ट करणार नाही. इथं पुढे आपण d1 डॉट आउटपुट म्हणजे d1चे फीट आणि इंचेस डिस्प्ले केलेत. तसंच न्यू लाईनवर d2 डॉट आउटपुट याच्यामध्ये आपण d2चे फीट आणि इंचेस केले. आणि जेव्हा तुम्ही d1 डॉट ॲड d2 हे फंक्शन कॉल करणार आहे तर तेव्हा हा रिटर्न d1ची व्हॅल्यू d3मध्ये कॉपी होणार आहे आणि नंतर तुम्ही इथं cout d3 डॉट आउटपुट हे प्रिंट करणार आहे. म्हणजे त्या दोघं फीट आणि इंचेसची जी काही ॲडिशन असेल ती कशामध्ये डिस्प्ले होणार आहे? तुमची d3 डॉट आउटपुट या फंक्शन थ्रू तुम्ही त्याला डिस्प्ले करू शकता. मग या पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट म्हणून वापर करू शकतात. हा जो प्रोग्राम आहे पास बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट पास करतात. ऑब्जेक्ट पास करताना त्याची कॉपी ट्रान्सफर होते. चेंजेस जर फॉर्मल म्हणजे इथं कुठला आला? तुमचा d1 हा फॉर्मल झाला. चेंजेस d1मध्ये जे परफॉर्म झाले तर ते चेंजेस आपण d1मध्ये परफॉर्म केलेत ते चेंजेस आपले d1मध्ये म्हणजे जो तुमचा ॲक्च्युअल d1 आहे त्याच्यावरती रिफ्लेक्ट होत नाही. ते ट्रान्सफर कशामध्ये केले? आपण d3मध्ये कॉपी केले आणि d3 थ्रू तुम्ही तो आउटपुटला डिस्प्ले करू शकता. आता पुढचा टॉपिक बघायचं आहे आपल्याला फ्रेंड फंक्शन. आता फ्रेंड फंक्शन काय आहे? आतापर्यंत आपण वेगवेगळे फंक्शन बघितले. त्यात अजून एक फंक्शन बघायचं आहे फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन हा क्लासचा मेंबर फंक्शन नसतो पण तो क्लासचा फ्रेंड फंक्शन असतो. आणि फ्रेंड फंक्शनची गरज काय आहे? जेव्हा क्लासचे नॉन मेंबर फंक्शन जे असतात ते क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकत नाही. तुम्ही फॉर एक्झाम्पल घेतले void main हा नॉन मेंबर फंक्शन आहे म्हणजे क्लासचा मेंबर फंक्शन नाही आहे. तर मेनमधून तुम्ही क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकत नाही. पण अजून दुसरे काही क्लासेस असतील आणि त्याचे जे नॉन मेंबर फंक्शन असतील त्यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकणार नाही. पण तुमच्या प्रोग्रामची रिक्वायरमेंट आहे का क्लासचा प्रायव्हेट डेटा तुम्हाला ॲक्सेस करायचा आहे. अशा वेळेस तुम्ही कोणाचा वापर करणार आहे? फ्रेंड फंक्शनचा.
फ्रेंड फंक्शनचा शक्यतो वापर केव्हा केला जातो? समजा 2 क्लासेस आहेत आणि दोघं क्लासेसचा डेटा तुम्हाला शेअर करायचा आहे एकाच ठिकाणी. फॉर एक्झाम्पल क्लास ABC आहे, त्याच्यामध्ये A नावाचा डेटा आहे. क्लास XYZ आहे, त्याच्यामध्ये B नावाचा डेटा आहे आणि दोघांमधला लार्जेस्ट डेटा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग अशा वेळेस याचा पण प्रायव्हेट डेटा, दुसऱ्या XYZचा पण प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करायचा आहे. मग असं एक कॉमन काहीतरी फंक्शन असायला पाहिजे का जो क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करता यायला पाहिजे. मग हे कोणा थ्रू अचीव होऊ शकतं? फक्त फ्रेंड फंक्शन थ्रूच ते अचीव होऊ शकतं. मग आपण बघणार आहे नॉन मेंबर फंक्शन कॅनॉट हॅव ॲक्सेस टू द प्रायव्हेट डेटा ऑफ द क्लास. नॉन मेंबर फंक्शन क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकत नाही. हाऊएव्हर देअर कुड बी अ सिच्युएशन वेअर युजर वुड लाईक टू क्लासेस टू शेअर अ पर्टिक्युलर फंक्शन. ॲट दिस सिच्युएशन फ्रेंड फंक्शन इज यूज्ड. म्हणजे जर तुम्हाला गरज आहे की 2 क्लासेसचा प्रायव्हेट डेटा तुम्हाला शेअर करायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही कोणाचा वापर करू शकतात? फ्रेंड फंक्शनचा. जर तुम्हाला फ्रेंड फंक्शन क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला त्या क्लासमध्ये त्याला डिक्लेअर करावं लागतं की हा फंक्शन फ्रेंड फंक्शन आहे म्हणून. मग ते कशा पद्धतीने तुम्ही डिक्लेअर करू शकता? आपण सिंटॅक्स थ्रू बघणार आहे. क्लास नेम, प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक सेक्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी त्याला डिक्लेअर करणार आहे. फ्रेंड, रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट लिस्ट. आता बघा, रिटर्न टाईप, फंक्शन नेम हे आपण नॉर्मल फंक्शन जे डिक्लेअर करतो सेम त्याच पद्धतीने, फक्त त्या नॉर्मल फंक्शनच्या डिक्लरेशनच्या अगोदर तुम्ही फ्रेंड हा कीवर्ड लावतात, म्हणजेच हा फंक्शन काय झाला? फ्रेंड फंक्शन. जेव्हा तुम्ही फ्रेंड फंक्शन वापरणार आहे, ज्या क्लासमध्ये तुम्हाला तो फंक्शन ॲज अ फ्रेंड म्हणून हवा आहे, त्या क्लासमध्ये तुम्हाला फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करावं लागतं. डिक्लेअर केल्यानंतर त्याची जी डेफिनेशन आहे तुम्हाला आउटसाईड क्लास डिफाईन करायची आहे. येते लक्षात? आता नेक्स्ट बघणार आहे आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? फर्स्ट काय? इट इज नॉट इन द स्कोप ऑफ द क्लास टू विच इट हॅज बीन डिक्लेअर ॲज अ फ्रेंड. तो क्लासचा ॲक्च्युअली मेंबर फंक्शन नाही आहे, म्हणून तो क्लासच्या स्कोपमधला नाही आहे. इट कॅनॉट बी कॉल्ड युझिंग द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. सेम, जर तो क्लासचा मेंबर फंक्शनच नाही आहे तर तुम्ही त्याला त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू कॉल करू शकत नाही. जसे तुम्ही नॉर्मल फंक्शन कॉल करताय सेम त्या पद्धतीने तुम्हाला कॉल करायचं आहे. इट कॅन बी इन्वोक लाईक द नॉर्मल फंक्शन विदाउट हेल्प ऑफ एनी ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टचा वापर न करता तुम्ही जसं नॉर्मल फंक्शन कॉल करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला फ्रेंड फंक्शनला कॉल करायचं आहे. नेक्स्ट आहे इट कॅनॉट ॲक्सेस द मेंबर फंक्शन डायरेक्टली अँड has to be use an object name and a dot membership operator with each member names. फ्रेंड फंक्शन तुमच्या क्लासमधला कुठलाच फंक्शन किंवा कुठलाच व्हेरिएबल डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. त्याला जर ॲक्सेस करायचं असेल तर फ्रेंड फंक्शनमध्ये तुम्ही त्याला ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर थ्रू ॲक्सेस करू शकतात. फ्रेंड फंक्शन कॅन बी डिक्लेअर्ड either in a private or the public part of the class without affecting its meaning. फ्रेंड फंक्शन तुम्ही क्लासमध्ये कुठेही डिक्लेअर करू शकतात. प्रायव्हेट सेक्शनमध्ये पण डिक्लेअर करू शकतात किंवा पब्लिक सेक्शनमध्ये पण डिक्लेअर करू शकतात. त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. नेक्स्ट बघायचं आहे युजली इट हॅज अ ऑब्जेक्ट ॲज अ आर्ग्युमेंट. फ्रेंड फंक्शनमध्ये शक्यतो जो पॅरामीटर असणार आहे तो पॅरामीटर नेहमी ऑब्जेक्टच असणार आहे. आता हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहे तर जेणेकरून तुम्हाला फ्रेंड फंक्शनची कन्सेप्ट लक्षात येईल. राईट अ प्रोग्राम टू फाइंड ग्रेटेस्ट नंबर अमंग 2 नंबर्स फ्रॉम डिफरंट क्लासेस युजिंग फ्रेंड फंक्शन. म्हणजे आपल्याला 2 डिफरंट क्लासेसमधले जे मेंबर आहेत त्यांच्यामधला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे आणि हे कोणा थ्रू शक्य होऊ शकणार आहे? फक्त फ्रेंड फंक्शन थ्रू. मग आपण बघणार एक प्रोग्राममध्ये एक क्लास लिहिला आपण, क्लास 2 नावाचा क्लास लिहिलेला आहे. इंटिजर एक्स डिक्लेअर केला आपण व्हेरिएबल. पब्लिक सेक्शनमध्ये एक मेंबर व्हेरिएबल फंक्शन घेतलं आहे गेट एक्स आणि गेट एक्समध्ये आपण एक्सची व्हॅल्यू युजरकडनं
इनपुट करून घेतले. मेसेज काय टाकला आपण, एंटर व्हॅल्यू ऑफ एक्स, आणि एक्समध्ये ती व्हॅल्यू आपण इन्सर्ट केली. एक्सची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपण पुट एक्स नावाचं एक फंक्शन वापरले. त्याच्यात लिहिलेलं आहे एक्स इक्वल टू एक्स. आणि या क्लास 2 मध्ये आपण एक ग्रेटेस्ट नावाचं फ्रेंड फंक्शन डिक्लेअर केलं आहे. कशा पद्धतीने, फ्रेंड वॉइड ग्रेटेस्ट राऊंड ब्रॅकेटमध्ये 1 n, 1 हा क्लास घेतला आहे. इथं वरती मी फॉरवर्ड डिक्लेअर केलं आहे. त्याला फॉरवर्ड डिक्लेअर का केलं हे आता मी एक्सप्लेन करते. 1 या क्लासचा n ऑब्जेक्ट तयार केला आहे, आणि आपला क्लास जो 2 आहे त्याचा t नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आहे, आणि दोघंही ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर मी त्या ठिकाणी पास केले. आणि इथं तुमचा क्लास कंप्लीट झाला आहे, क्लास 2. नेक्स्ट क्लास बघणार आपण, क्लास 1. आता क्लास 1 मध्ये आपण इंटिजर a नावाचा व्हेरिएबल घेतला आहे. a ची व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी आपण पब्लिक सेक्शनमध्ये एक फंक्शन घेतलं आहे, गेट a नावाचं. आता गेट a नावाच्या फंक्शनमध्ये आपण a ची व्हॅल्यू इन्सर्ट करून घेतली आहे, एंटर व्हॅल्यू ऑफ a, आणि सी इन a मध्ये तो डेटा आपण काय केला आहे, इन्सर्ट करून घेतला आहे. सेम पुट a नावाचं फंक्शन घेतलं आहे का ज्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. आपण स्टेटमेंट केलं आहे सी आउट a इक्वल टू a, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमची a ची व्हॅल्यू डिस्प्ले करताय. आता क्लास 1 मध्ये सुद्धा ग्रेटेस्ट हा तुमचा फ्रेंड फंक्शन आहे, म्हणून क्लास 1 मध्ये सुद्धा आपण त्याला काय केलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. अजून आपण त्यांची डेफिनेशन लिहिलेली नाही आहे. बरं, या क्लासमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही डिक्लेअर करणार आहे सेम सिग्नेचर तुम्हाला या क्लासमध्ये पण वापरायची आहे. 1 n म्हणजे 1 या क्लासचा n ऑब्जेक्ट आणि 2 या क्लासचा t ऑब्जेक्ट, या पद्धतीने तुम्ही फ्रेंड फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. आता इथं क्लास 1 याला आपण फॉरवर्ड डिक्लेरेशन का केलं आहे, जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे तर तो 2 क्लास अगोदर बघेल आणि त्याला 1 क्लास भेटणार नाही, तर तेव्हा तो या स्टेटमेंटवरती तुम्हाला एरर मेसेज देईल. मग ती एरर काढण्यासाठी त्याला मेन्शन करावं लागेल की क्लास 1 ऑलरेडी या प्रोग्राममध्ये अवेलेबल आहे, म्हणून तुम्हाला त्याला फॉरवर्ड डिक्लेरेशन करणं गरजेचं असतं. पुढे आपण ग्रेटेस्ट फंक्शनला डिफाईन करू. आपण फक्त इथं काय केलेलं आहे, त्याला डिक्लेअर केलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. मग डिफाईन करताना ही जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर ॲज इट इज तुम्हाला लिहायची आहे. वॉइड ग्रेटेस्ट 1 या क्लासचा n ऑब्जेक्ट, 2 या क्लासचा t ऑब्जेक्ट. फक्त फरक काय, इथं तुम्ही डिक्लेअर करताना फ्रेंड कीवर्डने त्याला डिक्लेअर केलं आहे, इथं तुम्हाला फ्रेंड कीवर्ड लिहायची गरज नसते. आता या ठिकाणी आपण लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करणार आहे. कर्ली ब्रॅसमध्ये मी लिहिलं आहे n डॉट a. n ऑब्जेक्ट कोणाचा आहे, 1चा. 1चा मेंबर कोण आहे, a. n डॉट a इज अ ग्रेटर दॅन t डॉट x. t ऑब्जेक्ट 2चा आहे, म्हणून 2चा व्हेरिएबल आपला x आहे, म्हणून t डॉट x आपण चेकआउट करणार आहे. इफ n डॉट a इज अ ग्रेटर दॅन t डॉट x. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल क्लासचा प्रायव्हेट डेटा आपण क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू इथे ॲक्सेस करतो आहे. n डॉट a इज ग्रेटर दॅन t डॉट x असेल तर तो तुम्हाला मेसेज देईल ग्रेटेस्ट नंबर n डॉट a, या पद्धतीने मेसेज देईल. पण ही जर कंडिशन जर समजा फॉल्स असेल तर तो एल्स पार्टकडे येईल आणि मेसेज काय देईल तुम्हाला, ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू t डॉट x, म्हणजे जो t डॉट x 2 या क्लासमधला जो x व्हेरिएबल आहे तो लार्जेस्ट नंबर आहे किंवा तो ग्रेटेस्ट नंबर आहे. आता आपण मेन फंक्शनमध्ये याला कशा पद्धतीने कॉल करू. आता मेनमध्ये आपण हे 2 क्लास घेतले, एक 2 नावाचा क्लास घेतला, एक 1 नावाचा क्लास घेतला. आपल्याला दोघांचा ऑब्जेक्ट तयार करायचा. इथं मी 1चा n ऑब्जेक्ट तयार केला आहे, क्लास 2चा t ऑब्जेक्ट केला आहे. n डॉट गेट a, म्हणजे मी गेट a साठी n क्लासचा ऑब्जेक्ट वापरला आहे. n डॉट गेट a म्हणजे ही मेथड तो कॉल करेल गेट a, आणि a ची व्हॅल्यू युजरकडनं इन्सर्ट करून घेईल. t डॉट गेट x तो गेट x फंक्शनला कॉल करेल t ऑब्जेक्ट थ्रू, आणि तो x ची व्हॅल्यू युजरकडनं इन्सर्ट करून घेईल. इथं आपण n डॉट पुट a ने n ची व्हॅल्यू डिस्प्ले करून घेतली, म्हणजेच a ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. t डॉट पुट x ने आपण x ची व्हॅल्यू डिस्प्ले करून घेतली. आणि आपल्याला नेक्स्ट ग्रेटेस्ट हे फ्रेंड फंक्शन कॉल करायचं आहे. आपण जस्ट कॉल काय केलं आहे, फ्रेंड ग्रेटेस्ट आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये n कॉमा t पास केलं आहे. n हा 1 या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, t हा 2 क्लासचा ऑब्जेक्ट आहे. बरं, ग्रेटेस्ट फंक्शन कॉल करताना तुम्हाला कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे, तुम्ही हे फंक्शन डायरेक्टली कॉल करू शकतात.
मग या पद्धतीने फ्रेंड फंक्शनचा वापर केला जातो का ज्यामध्ये तुम्हाला क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करायचा असेल त्यावेळेस तुम्ही फ्रेंड फंक्शनचा वापर करू शकतात. म्हणजे नॉन मेंबर फंक्शन थ्रू जर तुम्हाला क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करायचा असेल तर तुम्ही फ्रेंड फंक्शनचा वापर करून ॲक्सेस करू शकतात. आणि ज्या क्लासचा प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करायचा असेल त्या क्लासमध्ये तुम्हाला त्याला ॲज अ फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणं गरजेचं आहे. थँक्यू. आपण बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे.